एवरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. सो आजचा आहे पुन्हा वीकेंड व्लॉग. तर हा व्लॉग एक्सटेंडेड असणार आहे आमच्या पूर्ण घराच्या तयारीसाठी. आणि आज सॅटर्डे आहे, तर संध्याकाळी 5-6 वाजलेत आत्ता. आणि आम्ही चाललो आहे फर्निचरचं सिलेक्शन, म्हणजे जे सनमायका वगैरे आहे त्याचं सिलेक्शन करायला. सो ह्या वीकमध्ये मम्मी डॅडींनी पूर्ण किचन आणि त्याचं फर्निचरचं डिझाईन ते सगळं फिक्स केलं होतं. पण आता आम्हाला जायचं मेन जे वरती लॅमिनेट येणार आहे ते चूज करायला. तर त्याच्यामध्ये पण खूप सारे डिझाईन्स होते, युरोपियन असं तसं सगळं भरपूर काय काय. तर आता गेल्यावरती आम्ही ते एक्सप्लोर करणार आहे. तर आम्ही तिथेच चाललो आहे. पण अचानक भरून आहेत आलाय पाऊस. आता नाही आहे, बट मग अशी खूप जास्त पाऊस झाला आणि थोडा थोडा येतो मधून मधून. तर म्हणून आम्ही कारमध्ये चाललो आहे. सो मी, डिम्पी, आरव आणि मम्मी आम्ही निघालो. सगळ्यांनी बोला हाय. आरव घरातून बाहेर निघायला मला लागलं ट्रॅफिक, म्हणून हळूहळू चाललो. आपण तिथे गेल्यावर भेटूया आणि कोणती डिझाईन फिक्स होते काय हे सगळं ब्लॉग करूया. पार्किंग केली जस्ट गाडी. आता आतमध्ये जायचं आहे. मला काही आयडिया नाही, मे बी ते लोक ब्लॉक करून देतील की नाही, पण बघूया. आरव झोप येते, आपली नाही आहे. आरव झोप येते असं. इथे येऊपर्यंत इतकं ट्रॅफिक लागलं की सगळ्यांची एक एक झोप झाली मस्त. चला जाऊया. मम्मी ब्ल्यू कॉम्बिनेशन विचार ना त्यांना. ब्ल्यू याच्यामध्ये ना ह्याच्यात किंवा कशात. युरोपियन मध्ये हो काय म्हणजे दीदी हे छान वाटतं ना. हे काय आहे? शटर. हा मी हे असं म्हणते. बघ माझं काय म्हणणं आहे की वर व्हाईट आणि खाली या ग्रेच्या ऐवजी ब्ल्यू घेऊयात. ब्ल्यू म्हणजे असंच कॉम्बिनेशन थोडक्यात, फक्त वर व्हाईट आणि खाली ब्ल्यू. हे कसं जात आहे तसंच आहे. मग ते भेटेल ना. हो मला पण है ना. A few moments later. कैसी पहेली है ये, कैसी पहेली जिंदगानी. थामा हरों का इसको किसने, हाँ ये तो बहता पानी. कैसी पहेली है ये, कैसी पहेली. ला 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 ला. Zu 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 zu. What? Zu zu zu. कोसे सपने भूले, क्या ये भूले जनुना, जिया डोले होले होले, क्यों ये बोले जनुना. पिया बोले क्या ये बोले जनुना. तर फर्निचरची वगैरे कामं करून भरपूर फिरून आता संध्याकाळ झाली आणि आम्ही गेलो होतो आमच्या फेवरेट ठिकाणी, म्हणजे पद्मावतीच्या इथे डोसा खायला. तर भरपेट डोसे खाऊन जेवण आता रात्रीचं काय डोस्यावरच झालं आहे आमचं. भरपूर पोट भरलं आहे. आता घरी जायचं आहे आणि डॅडींनाही आम्ही पार्सल घेतलं आहे. सो घरी जाऊन जेवणार, मस्तपैकी झोपणार. आणि उद्या मे बी आम्ही कुठेतरी आणखी फर्निचरचं बघायला. काय म्हणते काय म्हणते काय झालं. डोशावर आमचं जेवण झालेलं आहे. आता आम्ही जेवणार नाहीये. आता डॅडींना पण पार्सल घेतलंय. आता आम्ही घरी जाणार आणि जेवणार. असं तू बोल, असं तू असं बोलले का मी. ठीक आहे ठीक आहे. आता घरी जाऊन झोपणार असं मला भेटायचं होतं. आणि बाहेरचं माणसं बघायला लागली, काचला होते 2 मिनिटं. तर हां, तर मी काय म्हणत होते, उद्याही जाणार आहे आम्ही
फर्निचर वगैरे बघायला. सो उद्याच ब्लॉग करूया बस. तर आता ब्लॉग इथे बंद करूया. भेटूया उद्या. गुड नाईट. जायचं का The next day. हा मी तसंच म्हणलं इकडे की उद्या जी जी मापाची कपाट आहेत ना ती जाऊन दे. नाही आता संपून जाते मम्मा. खाच आहे ना त्या कपाटाला अशी पिलर. मी मधला पूर्ण वीक वाट बघत होते की मी कधी घरी येणार, इथे नवीन घराचं काम बघणार. कारण असं होतं की मी सकाळी जाते आणि कुठं थोडंफार काहीतरी काम चालू असतं घराचं आणि संध्याकाळी डिरेक्टली 8ला येते. तर इथे लाईटिंगचं काम नाही झालेलं अजून, तर रात्रीचं काय घर बघता येत नाही. तर पूर्ण आठवडाभर वाट बघावं लागतं की कधी वीकेंड येतो आणि मी घराचं काम बघायला येते. सो मी आली इकडे. तर आजचा व्हिडिओ मी नवीन घरातूनच चालू केला आहे आणि खूप काम झालं आहे. खूप म्हणजे गेल्या वेळेस जसं घर जाताना बघितलं होतं तर आता त्याच्यापेक्षा खूप आता पूर्ण भिंती प्लास्टर वगैरे झाल्या आहेत. फरशीचं काम तर आधीच झालं होतं, पण आता थोडं फर्निचरचं हे काम चालू केलं आहे. टॉयलेट बाथरूम होत आलं आहे. तर मी सगळे छोटे शॉर्ट्स तुम्हाला दाखवले या व्हिडिओमध्ये की काम कुठेपर्यंत आलं आहे. हे कपाट त्यांनी वरतून आणलं आहे. तर आम्ही जे काय फर्निचर होतं हे आधीचं काढून आम्ही हे सगळं रियूज करायचं. ॲक्च्युली हे सगळं फर्निचर नवीन होतं आम्ही जेव्हा केलं तेव्हा. तर फर्निचर कुठंही वेस्ट नाही गेलं आहे आमचं. फक्त किचनमध्ये जे फर्निचर आम्ही ते नवीन करणार आहे आणि जुन्या किचनचं जे फर्निचर होतं ते आम्ही रियूज करणार आहे सगळीकडे. तर आता हे जे कपाट आहे, जसं की हे कपाट आमच्या रूममधलं होतं, म्हणजे मध्ये जो रूम होता आधी तो त्याचं. पुन्हा हे जे कपाट होतं ते आमच्या रूममधलं होतं. तर जे करेक्ट आता जसं हा पिलरचं हे आहे, तर करेक्ट जी मापाची कपाटं चांगली आहेत तर ती आम्ही ॲज इट इज पटापट लावून टाकतो आहे. हे जसं हॉलचं इकडचं भिंतीचं शोकेस होतं ते ह्या भिंतीला होतं इकडे. तर आता हे अशा गोष्टी आम्ही ॲज इट इज सगळे लावून टाकतो आहे. सध्या फर्निचर जे एकदम खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे. हा एक बेड आहे, ह्याला थोडंसं पेंट वगैरे करायचं आहे, खराब झालं आहे, सनमायका लावायचं आहे. असं जे काय थोडं रियूज करता येतं फर्निचर ते सगळं करायचं आहे. आणि मग फक्त राहतं आहे किचन. तर किचनसाठी आम्ही नवीन करणार आहे. आणि इथे ही अशी डिझाईन केली आहे, ही पण मी आत्ता बघितली, ही लास्ट वीक केली आहे. POPची डिझाईन. मग मी सरक थोडं पूर्ण दिसू देते. डिझाईन दिसते तरी पण ही अशी डिझाईन केली आहे. हां ॲक्च्युली ते मागचं ड्रॉइंग आहे ना मम्मा, ते छान वाटतं आहे बरं का, है ना. म्हणजे ती डिझाईन आणि त्याच्या मागे ते ड्रॉइंग ते जरा छान वाटतंय खरं तर. आणि इथे POP झाली होती गेल्या वीकमध्येच थोडीशी. लाईटीचंही काम बऱ्यापैकी झालं आहे. खिडक्यांचे ग्रिल लागलेत. हॉलची खिडकी तर ॲज इटच ठेवली, पण बाकी खिडक्या तर अजून व्हायच्यात. फरशीचंही काम झालं आहे. हिच्यावरती POP टाकलं आहे सध्या खराब होऊ नये म्हणून. तुमचं काम होते चालू आहे. आफ्टर बाथरूम अँड वर्क आउट आय डन. हां आता इथे ह्यावाल्या टाईल्स घेतल्या होत्या ज्या मी आधी दाखवल्या नाही. आता इथे वरती फर्निचर येणार आहे, खाली कपाट येणार आहेत. फर्निचर लिव्ह स्पेस. हां लिव्ह स्पेसवरनं फर्निचर येणार आहे. आले मम्मीने इथे बसायला जागा केली आहे, बॉक्स वगैरे फाडून. ह्यात काय आहे ग? टॉयलेट आहे. माझी होती आत्ता 12 वाजता मीटिंग, असं मला वाटत होतं. आणि मी आले मीटिंग जॉईन करायला फोनवरून, कारण घरात खूप आवाज चालला आहे म्हणून मी वरती इथे जिन्यात आले टेरेसच्या इथे. तर मीटिंग जॉईन करायला लागले आणि लास्ट मोमेंट मीटिंग कॅन्सल झाली. तर अर्धा तास मी इथे बसून राहिले होते मीटिंग करत, पण ठीक आहे जाऊ दे. पण आता जर वर आली आहे तर म्हणलं तुम्हाला एकदा दाखवावं की फर्निचर आम्ही कसं सगळं डिसमेंटल केलं होतं आणि आम्ही पुन्हा आता त्याला कसं अरेंज करणार आहे. सो इथे टेरेसवर एक मी बोलतो. तर ही सगळी जी काय आहेत ही सगळी दारं आहेत प्रत्येक कपाटांची. जसं आधी ब्राऊन कलरचं आमचं बेडरूमचं फर्निचर होतं, तर आता फक्त ह्याचे हिंजेस चेंज करायचे आहेत. कारण आधीचा जो फर्निचरवाला होता ना त्यांनी इतक्या वाईट क्वालिटीचे हिंजेस यूज केले होते. तर आम्ही त्याचे हिंजेस चेंज करणार आहे. अशी सगळी दारं व्यवस्थित काढून ठेवली आहेत. ही सगळी किचनचं फर्निचर होतं, ही पण रियूज होणार आहे, पण आम्ही त्यांना किचनमध्ये न वापरता बाकी सगळीकडे वापरणार आहे घरामध्ये. म्हणजे जसं ह्याचं लॅमिनेट चेंज करायचं वरचं आणि बाकी त्याला ॲज इट इज यूज करणार आहे. जसं की शिट
पाय पडला होता माझा. हां, आता हे जसं एक मोठं ब्राऊन दार दिसतं, तर हे सगळ्यात मोठं आमच्या कपाटाचं होतं. आम्ही त्याला यूज करणार आहे. इथे ड्रॉवर्स आहेत सगळे. तर आता हे ड्रॉवर आय गेस कशाचे आहेत? हां, आमच्या कपाटाचे आहेत मला वाटतं, जे आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं नाही आधी जे कपाट बसलं आय गेस त्याचे आहेत. तर आता असंच एक करून फर्निचर लागतं. आता वाजलेत 1 आणि आम्ही पटापट निघालो आहे घरी जेवायला. मम्मी आणि मी चाललो, डॅडी इथंच थांबले, त्यांना डब्बा आणायचा आहे आणि सगळे गेलेत आता बाकीच्या जेवायला. तर आम्ही दोघीच म्हटलं पटकन जेवून यावं. परत आत्तापर्यंत आमच्या रूमची 2 कपाटं लागली आहेत, आणखी बरंच फर्निचरचं काम व्हायचं. आणि मी माझी नवीन बॉटल दाखवली नव्हती ब्लॉगमध्ये, असे व्हिडिओ काढावा. आमच्या रूम मधल्या फर्निचरचं आम्ही काम करायला आलोय. आरव पण आलाय. सावकाश खाली बघा, पायाला काही टोचत. त्याच्या फ्रेंड्स बरोबर. आणि इथे ह्या कपाटांची कामं झाली आहेत. ह्या रूम मध्ये माझा पहिला ब्लॉग विथ अ व्हेरी नाईस व्ह्यू. खिडकीत बसली आहे, जी सगळ्यात छान जागा आहे घरातली. मस्त व्ह्यू आहे. आरव इथे. आरव कुठे गेले सगळे? हाय बोला. त्यांना दोघांना म्हणते मी. पुढं तर या तुम्ही. इकडे या, इकडे या. वाजलेत 7:30. डिंपी आली ती पाणी घेऊन. आणि आज बऱ्याच दिवसांनंतर एवढं रात्री काम चाललं आहे. हॉलमधलं शोकेश पूर्ण लागून गेलं आहे. इकडे एक कपाट लागलं आहे आणि भरपूर पसारा झाला आहे. मधल्या रूममध्ये 2 कपाटं वगैरे लागले आहेत. असं बरंच झालं आहे. बसले तर पाण्याची बॉटल घेऊन. तू पण घे. मी आतले कपाटं दाखवते. चल, तू आतले कपाटं बघितलेत लागलेली. धर का बॉटल मम्मा, मी आल्यात व्हिडिओ पण काढते. आता नाही दिसणार. धर. हां, हे करताना होती का तू? इथे एक कपाट लागलंय, इथे एक कपाट लागलंय आणि लॉट्स ऑफ पसारा. खूप मोठी पाली. मी हा हात हलवते आणि म्हणते उजेड का जातोय, मग मला लक्षात येतं की हातात फोन आहे. ठीक आहे, माझी येड. इकडे एक कपाट लागलंय. आतमध्ये काही नाही झालंय. कसलं छान दिसतंय बघते. भयान. हा, एक इथं लावलं नाही. हा, ह्या रूम मध्ये एक कपाट लावलंय. इथे असं लॉफ्ट सारखं केलंय, कारण ह्या भिंतीला ह्यावाला इथल्या इथे TV येणार आहे. तर हे असं एक युनिट सारखं लुक देईल, TV युनिट सारखं. तर आता हे एवढं सगळं काम झालं आहे आणि खूप लेट झालं आहे. खूप दमल्यासारखं झालं आहे. जेवलेलो आम्ही दुपारी, त्याच्यावर अजून काही जेवलेलो नाही आहे. आता घरी जाणार, अंघोळ करणार. कारण इथे असं होतं की लाईट वगैरे नाही आहे, फॅन नाही आहे. तर इतकं गरम होतं आहे ना की त्याला लिमिटच नाही. मम्मी आणि मी गेलो होतो बाहेर थोडेसे दाराचे हिंजेस वगैरे आणायला, तर ते घेऊन आलो आणि पुन्हा फर्निचरचं काम कंटिन्यू केलं आहे. ॲक्च्युली ह्या घराचं काम चालू झाल्यापासून ही पहिलीच वेळ की इतक्या लेट काम चाललं आहे. हां, आले. मला नको चहा. तर ठीक आहे, चहा आणायला जायचं मी बी खाली. तर भेटूयात नंतर. मला नाही वाटत आता मी ब्लॉग करेल, कारण खूप जास्त दमली आहे. तर डिरेक्टली मे बी आता उद्या जरा फ्रेश झाल्यावरती ब्लॉग पुन्हा चालू.